संपूर्ण देशामध्ये लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. देशामध्ये 7 टप्प्यात, राज्यात 5 टप्प्यामध्ये मतदान होतं आहे आणि या विषयावर म्हणजे निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपल्यासोबत बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, ज्येष्ठ अर्थतज्ञ, माजी राज्यसभा खासदार भालचंद्र मुनगेकर सर. सर, तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये. अर्थतज्ञ म्हणून या निवडणुकीकडे कसं पाहताय? अर्थतज्ञ म्हणून या निवडणुकीकडे पाहत असताना एक सामाजिक रिस्पॉन्सिबल नागरिक म्हणून सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की अर्थतज्ञाच्या भूमिकेतून पाहत असताना गेल्या 10 वर्षांचं नरेंद्र मोदी सरकारचं जे रिपोर्ट कार्ड जे आहे हे अत्यंत अयशस्वी, आणि ते रिपोर्ट कार्ड पाहता मोदी या 10 वर्षामध्ये पूर्णपणे फेल झालेले आहेत, पूर्णपणे अनुत्तीर्ण झालेले आहेत असं आपल्याला म्हणावं लागतं. एकतर 2014पासून आत्तापर्यंत मोदीजीने त्यांच्या इलेक्शन मॅनिफेस्टोमध्ये जी आश्वासनं दिली त्याच्यापैकी एकही आश्वासन त्यांनी पूर्णपणे, विशेषतः आर्थिक आश्वासनं त्यांनी पाळलेली नाहीत. इतकंच नव्हे तर 15 लाख रुपये आम्ही परदेशातून ब्लॅक मनी देशामध्ये आणू आणि प्रत्येक व्यक्तीच्या खात्यावर तो जमा करू, याला त्यांनी स्वतःहून इलेक्शन जुमला असं म्हणाले. याचा अर्थ आजपर्यंत देशामध्ये कोणत्याही जबाबदार व्यक्तीने, सत्ताधारी पक्षाच्या किंवा विरोधी पक्षाच्या, आपण घेतलेल्या भूमिकेला इलेक्शन तो चुनावी जुमला असं म्हटलेलं नव्हतं. दुसरी गोष्ट, औद्योगिकदृष्ट्या विचार केला तो इंडस्ट्री स्टॅग्नंट आहे. शेतीचा विकास गेल्या 10 वर्षामध्ये केवळ 3.5% झालेला आहे. तेवढाच विकास अगोदरच्या 10 वर्षामध्ये युपीए सरकारच्या काळात झालेला होता. विकासाचा दर युपीएच्या काळामध्ये 6.9% होता, तो मोदींच्या काळामध्ये 5.8% घसरलेला आहे. एकंदर देशाच्या राष्ट्रीय उत्पन्न जे 294 लाख कोटी रुपये आहे, त्यापैकी 75% रक्कम ही अंतर्गत आणि परदेशी कर्ज आहे. म्हणजे जवळजवळ 75% राष्ट्रीय उत्पन्न हे एकंदर देशाच्या राष्ट्रीय उत्पन्न हे देशाच्या टोटल कर्जाच्या 75% असणं ही एक धोक्याची गोष्ट आहे. या सर्व दृष्टिकोनातून विचार करता मोदी जे म्हणतात की आम्ही विकसित भारत 2047 सेले करू, अर्थतज्ञांच्या दृष्टिकोनातून विकसित देश करण्यासाठी $27,000 दरडोई उत्पन्न हवं असतं. आज भारताचं दरडोई उत्पन्न साधारण $2,500 आहे. अमेरिकेचं दरडोई उत्पन्न 2019मध्ये $65,000 होतं. याचा अर्थ आपण किती मागे आहोत. आणि विकसित देश जर व्हायचा असेल तर साधारणपणे $27,000 प्रत्येक वर्षी दरडोई उत्पन्न असावं लागतं. आज $2,500 आहे. म्हणजे आपल्याला 2047 साली, म्हणजे आजपासून जवळजवळ 24 वर्षांनी भारत जेव्हा विकसित भारत होण्यासाठी, म्हणजे $27,000 पर कॅपिटा उत्पन्न होण्यासाठी दरवर्षी 23 वर्ष 6.5% भारताचा विकास व्हायला लागेल. ही गोष्ट अत्यंत असंभवनीय अशा प्रकारची आहे. परंतु मोदींना पहिल्यापासून अशा प्रकारची एक सवय झालेली आहे की आपण जी आश्वासनं अजिबात पूर्ण करू शकत नाहीत ते आश्वासनं देऊन लोकांना स्वप्नामध्ये गुंगवत ठेवायचं आणि ती स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून कुठल्याही प्रकारचे प्रयत्न करायचे नाहीत. मोदींनी प्रत्येक वर्षी 2 कोटी जॉब आम्ही निर्माण करू, म्हणजे साधारणपणे या 10 वर्षामध्ये 20 कोटी जॉब निर्माण करायला पाहिजे होते. प्रत्यक्ष आकडेवारी जी पार्लमेंटमध्ये सादर केली मिनिस्टरने, त्याच्यावर आपल्याला असं दिसून येईल केवळ 1,02 लाख नक्त नेट जॉब निर्माण झाले. आज मोदी सरकार परत जे सांगतात की आम्ही एवढे कोटी रोजगार निर्माण केले म्हणून, ते प्रामुख्याने एम्प्लॉयमेंट प्रॉव्हिडंट ऑफिसमध्ये जे हंगामी कामगार किंवा टेम्पररी कामगार जे नावं नोंदवून प्रॉव्हिडंट फंडासाठी नावं जे नोंदवतात त्यांची संख्या लक्षात धरून ते सातत्याने फुगलेला आकडा दाखवतात. आज देशामध्ये बेरोजगारीचा दर 10% आहे आणि सुशिक्षित बेरोजगारीचा दर, ग्रॅज्युएट अनएम्प्लॉयमेंट, 25 वर्षाच्या खालच्या ग्रॅज्युएटचा अनएम्प्लॉयमेंट रेट आज जवळजवळ 42% असं आहे, असं अजीम प्रेमजी फाउंडेशन यांनी सांगितलेलं आहे. एकंदरीत आज देशामध्ये आर्थिक विषमता आहे. जगातल्या इतर कोणत्याही देशामध्ये आर्थिक विषमता भारतात जास्त आहे. 10% लोकांच्याकडे 54% उत्पन्न आहे
आणि 70% संपत्ती आहे. 1% लोकांच्याकडे 22% उत्पन्न आहे आणि जवळजवळ 40% संपत्ती आहे. देशामध्ये एका बाजूला अब्जा देशांची संख्या वाढते आहे. 166 बिलियॉनियर्स आहेत. एकट्या अदानींची टोटल प्रॉपर्टी 12 लाख कोटी रुपये आहे आणि दुसऱ्या बाजूला 80 कोटी लोकांना आपल्याला मोफत जेवण द्यावं लागतं आणि मोदींचं असं म्हणणं आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये आपण या लोकांना मोफत जेवण देणार. म्हणजे पहिल्यापासून लोकांना रोजगार देऊन त्यांना आत्मनिर्भर करण्याच्या ऐवजी आपण त्यांना आश्रित म्हणून पुढची 5 वर्ष जेवण मोफत देणार रेशनच्या ह्याच्यावर. ते विधा प्रत्यक्ष किती लोकांना मिळतं, किती लोकांना मिळत नाही, ह्या गोष्टीचा विचार करावा लागेल. पण ह्याच्यातून मोदींच्या एकूणच आर्थिक धोरणाची ज्याला एक आपण पराभव म्हणता येईल असा आपल्याला पराभव दिसून येतो. भारताचा आर्थिक विकास नेमक्या कोणत्या दिशेने करायचा याच्याबद्दल मोदींकडे कुठल्या प्रकारचे चित्र नाही. याचं कारण सत्तेवर आल्या 15 ऑगस्ट 2014 रोजी लाल किल्ल्यावरून भाषण करताना मोदींनी अभिमानाने सांगितलं की आजपासून मी प्लॅनिंग कमिशन बरखास्त करतो. मोदींनी प्लॅनिंग कमिशन बरखास्त करण्याची सगळ्यात मोठी चूक केलेली आहे. प्लॅनिंग कमिशन एक स्वायत्त बॉडी होती. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कसल्याही इच्छा नसलेले अपॉलिटिकल अशा प्रकारचे अर्थतज्ञ होते. तो एक देशातील नामवंतांचा एक गट होता आणि तो पक्षनिरपेक्ष भूमिका घेऊन देशाचा विकास कसा करता येईल याच्याबद्दलची एक भूमिका ठरवत होता. अशा प्रकारची भूमिका घेणारा आज गट नाही. प्लॅनिंग कमिशन रद्द करून त्याच्या जागी त्यांनी नीती आयोग आणलेला आहे. त्या नीती आयोगाला काडीचाही अर्थ नाही. ज्या प्रकारे गणेशोत्सव मंडळ असतं किंवा दसरा संमेलन मंडळ असतं किंवा ज्या प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ असतं तशा प्रकारचं नीती आयोग हे एक मंडळ आहे. त्याला कोणत्या प्रकारचे अधिकार नाहीत. त्याला कोणत्याही प्रकारे राज्यांच्या कारभाराकडे त्याचं नियोजन करणं, त्यांना दिशा देणं हे काम नाही. तेव्हा अशा प्रकारे अर्थतज्ञ म्हणून मला अर्थशास्त्राचा अभ्यासक म्हणून मला स्वतःला असं वाटतं की मी सुद्धा 5 वर्ष प्लॅनिंग कमिशनमध्ये होतो. नॅशनल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम आम्ही आणली, राईट टू एज्युकेशन स्कीम आम्ही आणली, फूड फॉर वर्क प्रोग्राम आम्ही आणली, अल्पसंख्याकांच्या स्कॉलरशिप योजना आम्ही आणल्या, त्याच्यानंतर नॅशनल रुरल स्कीम आणि आम्ही आणली. या सगळ्या गोष्टी ज्या होत्या ह्या प्लॅनिंग कमिशन आणि नॅशनल प्लॅनिंग कमिशन आणि इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिल आणि गव्हर्मेंट या तिघांच्या समन्वयाने आणल्या. आज मोदींना ॲडवाईज करू शकेल, मोदींना काही लोक मार्ग दाखवू शकतील अशा प्रकारची यंत्रणा नाही आणि मोदींना तशा प्रकारची यंत्रणा नकोच आहे. मोदींचं असं म्हणणं आहे जगातले जे काय सगळे प्रश्न आहेत, जे काय भारतातले सगळे प्रश्न आहेत ते मला कळलेले आहेत. मला कोणाच्याही विचारविनिमय करण्याची, कोणाच्याही मार्गदर्शनाची मला आवश्यकता नाही. मगाशी मी नारी शक्तीविषयी बोललो. सातत्याने मोदी नारी शक्तीविषयी बोलतात. 2014 ते 2022 या 8 वर्षामध्ये 1 लाख महिलांच्यावर 1 लाख किंवा 4,145,000 महिलांच्यावर अत्याचार झाला. मणिपूरमध्ये 2 महिलांची नग्न धिंड काढून ते फुटेज त्याचं टाकलं, ते सोशल मीडियावर टाकलं आणि तरीही मोदींनी अवाक्षर देखील त्याची निंदा केली नाही किंवा त्याला मणिपूरमध्ये जावं लागलेलं नाही. मोदी काँग्रेसच्या विरोधामध्ये धादांत खोटा प्रचार करत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की भारताची राज्यघटना बदलतील, काँग्रेस बदलेल. म्हणजे राज्यघटना बदलण्याचा निर्णय त्यांचा आहे. राज्यघटना ते बदलतीलच, कारण त्याच्याविषयी आपल्याला भरपूर पुरावे आहेत. पण त्याचं आता उलटं असं म्हणणं आहे, चोराच्या उलट्या बोंबा असं म्हणतात त्या पद्धतीने, की त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही काँग्रेसला घटना बदललेलं नाही. या देशाचं स्वातंत्र्य काँग्रेसला मिळवलं. या देशाची राज्यघटना काँग्रेसने तयार केली. काँग्रेस घटना बदलण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. मोदींनी मध्यंतरी म्हणलं काँग्रेसने एवढ्या वेळा घटना बदलली. काँग्रेसने घटना बदलली, काँग्रेसने घटनेमध्ये दुरुस्ती केली. घटनेमध्ये दुरुस्ती करणं आणि घटना आमूलाग्र बदलणं, चेंज ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, या दोन पूर्णपणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तेव्हा मला स्वतःला असं वाटतं की मोदींच्या मनामध्ये हे जे मोदी म्हणाले की अब की बार 400 पार, या 400 पार जागा त्यांना का पाहिजेत? या 400 पार जागा त्यांना भारताची राज्यघटना पूर्णपणे बदलण्याचे पाहिजेत.
कारण त्यांना लोकशाही मान्य नाही, त्यांना संविधान मान्य नाही, त्यांना संघराज्य मान्य नाही, त्यांना लोकांचे मूलभूत अधिकार मान्य नाही, त्यांना सरकारवर टीका मान्य नाही, त्यांना वर्तमानपत्राचं स्वातंत्र्य मान्य नाही. हे सगळ्या गोष्टी जर बदलायच्या असतील तर त्यांना मुळामध्येच राज्यघटना बदलायची त्यांची इच्छा आहे. परंतु आता हे लोकांना कळल्यामुळे मोदी स्वतः असं म्हणत आहेत की आम्ही काँग्रेसचं राज्यघटना बदलण्याचा प्रश्नच कधी निर्माण होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मोदी असं म्हणतात की काँग्रेसच्या मॅनिफेस्टोवर मुस्लिम लीगचं छाप आहे. ह्याची इतकी हास्यास्पद गोष्ट कुठलीच नाही. 1906 साली मुस्लिम लीग स्थापन झाली. तीचपासून देशाची फाळणी होईपर्यंत मुस्लिम लीग आणि काँग्रेस हे एकमेकांचे कट्टर शत्रू होते. कारण फाळणीला मान्यता, शेवटी फाळणी अपरिहार्य जेव्हा झाली तेव्हा देशाची फाळणी झाली. पण मुस्लिम लीगच्या फुटीरतावादी राजकारणाला आणि इंग्रजांच्या भारत तोडो आणि फोडो या राजनीतीला काँग्रेसने शेवटपर्यंत विरोध केला, टोकाचा विरोध केला. आणि शेवटी काँग्रेसच्या प्रयत्नानेच या देशाला स्वातंत्र्य मिळालं. एकंदर तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक भूमिका लक्षात जर घेतलीत तर या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे असंच मानायला मुळामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक तयार नाही. त्यांना असं वाटतं की 1947 ते 2014 ह्या वर्षांचा कालखंड हा काळा इतिहास आहे. या देशाला इतिहासच नव्हता. या देशात काहीच निष्पन्न झालं नाही. या देशात जे काय झालं ते 10 वर्षात झालं. याच्यावर या देशातील अडाणी माणूस देखील विश्वास ठेवणार नाही. या देशाची जी काय भरभराट झाली, या देशाचे जे काय फाउंडेशन तयार झालं, या देशाच्या विकासाचा आर्थिक, सामाजिक, राजकीय जो पाया घातला गेला तो काँग्रेसच्या 60 वर्षाच्या धोरणांमध्ये. काँग्रेसने वेळोवेळी त्यांच्यातून काही चुका झाल्या असतील कारण तो सर्वात जास्त वर्ष सत्ताधारी पक्ष होता. पण हा देश जशी एक वीट रचून जसं बिल्डिंग तयार करतात तशी एक वीट रचून आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रामध्ये काँग्रेसने हा देश उभा केलेला आहे. हा उभा केलेला देश कोणत्याही परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदी यांनी भाजपला आम्ही उद्ध्वस्त करू देणार नाही अशा प्रकारचा इंडिया आघाडीचा संकल्प आहे. सर, आत्ता बोलताना बऱ्याच मुद्द्यांचा उहापोह झाला. तुम्ही राज्यसभा सदस्य म्हणूनही कामकाज पाहिलेलं आहे. त्यावेळेच्या निवडणुकांमध्ये आणि या निवडणुकीमध्ये म्हणजे 2024च्या निवडणुकीमध्ये तुम्हाला मूलभूत असा बदल काय जाणवतो? मूलभूत फरक असा जाणवतो की 2014च्या अगोदर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष या दोघांच्यामध्ये एक संवादाचं वातावरण होतं. मी 2010मध्ये माझी राज्यसभेत माझी निवड झाली आणि 2014पर्यंत काँग्रेसचं सरकार होतं. 2014पर्यंत भारतीय जनता पक्ष विरोधी पक्ष होता आणि अरुण जेटली त्याचे विरोधी पक्षाचे नेते होते राज्यसभेमध्ये. 2014 ते 2016 राज्यसभेमध्ये म्हणजे सरकारच मुळामध्ये BJPचं आलं आणि मग काँग्रेस विरोधी पक्षामध्ये गेला. त्या सुरुवातीच्या 2 वर्षाच्या काळामध्ये सुद्धा मी पाहिलं की काही रिलेशन्स ही अत्यंत मैत्रीपूर्ण होती. परंतु जसा जसा काळखंड येत गेला तशी मोदींची एकाधिकारशाही वाढत गेली. भारतीय जनता पक्ष पूर्णपणे बाजूला पडत गेला. आजसुद्धा मोदी काय म्हणत आहेत, भाजप की गॅरंटी नाही, मोदी की गॅरंटी. म्हणजे मोदींनी भारतीय जनता पक्षसुद्धा पूर्णपणे गुंडाळून ठेवलेला आहे. आणि भाजपचे इतर नेते हे एवढे घाबरलेल्या मनस्थितीमध्ये आहेत, त्यांच्यासुद्धा मनामध्ये चलबिल आहेत. मोदींचं संबंध राजकारण म्हणजे भाजपमधले इतर जे महत्त्वाचे नेते आहेत, जे मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना जे लोक भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते असेही लोक आहेत, त्यांनासुद्धा माझी माहिती आहे आणि त्यांचीसुद्धा मानसिकता मला माहिती आहे. त्यांनासुद्धा मोदींची कारभार करण्याची पद्धत मान्य असेल असे मला वाटत नाहीत. परंतु सगळ्यांचं आता मत असं आहे मोदींशी आपल्याला तरुणोपाय नाही आणि याच्यावर सगळे ते ॲडजस्टमेंट करत आहेत. पण एक गोष्ट अशी आहे, मोदी हे मुळामध्ये होस्टाईल आहेत. म्हणजे मोदींच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर विरोधी पक्षांचं म्हणणं हे शांतपणे ऐकून घ्यायला पाहिजे. त्यांचं म्हणणं चुकीचं असेल तर त्याला विरोध केला पाहिजे. पण मोदीजी आकांड तांडव करतात, मोदीजी आग पाकडतात, मोदी एकतर्फी टीका करतात, कुठलाही आधार न देता मोदी जे संपूर्णपणे एका टोकाला जाऊन भूमिका घेतात, दुसऱ्याला नामोहरम करण्यासाठी सत्य असत्याचा ते विलाप करतात. या गोष्टी ध्यानात जर घेतल्या, मी म्हणेन तसाच देश चालेल, मी म्हणतो तेच खरं, अशा प्रकारची भूमिका एवढ्या मोठ्या देशाच्या पंतप्रधानांना घेता येणार नाही. आणि त्याच्यामुळे देशातील लोकशाहीचं वातावरण एक कलुषित झालेलं आहे. दोन्ही लोकसभा आणि राज्यसभा
यांची अधिवेशनं नीट चालत नाहीत. कामकाजाचे दिवस कमीत कमी 100 असले पाहिजेत, तेही भरले जात नाहीत. म्हणजे लोकसभा आणि विधानसभा, लोकसभेचे स्पीकर आणि राज्यसभेचे चेअरमन जरा गडबड झाली की ताबडतोब अधिवेशन बंद पाडतात, नॉन फंक्शनिंग म्हणून सांगतात. नुसत्या 5 तरुणांनी बेरोजगारीच्या प्रश्नावर लोकसभेमध्ये बोळे टाकून उड्या मारल्या. त्याच्याबद्दलचं प्राईम मिनिस्टरनी किंवा होम मिनिस्टरनी स्टेटमेंट करावं अशी मागणी केल्यामुळे ती मागणी मान्य न करता 141 खासदारांचं निलंबन सरकारने केलं. म्हणजे निलंबन करणं लोकसभेतून फार मोठी गोष्ट आहे. एक निलंबन कधीतरी एखाद्या खासदाराने जर चूक केली, नॉन पार्लमेंटरी भाषा वापरली, तर ती भाषा, तो शब्द किंवा ते वाक्य प्रोसिडिंगमधून काढून टाकतात. इथे इंडेफिनेट काळासाठी 141 लोकांची त्यांचं निलंबन केलं. याचा अर्थच मुळामध्ये असा आहे, लोकशाही प्रक्रिया ही श्रीयुत नरेंद्र मोदी आणि भाजप यांना मान्य नाही. ही सगळी चर्चा येते कुठे? या घटना आपण छोट्या पाहता का म्हणे. त्यांचं एकूणच भारताचं प्रशासन, भारताचं राष्ट्रीय ऐक्य, त्यांना असं वाटतं की हिंदू सोडून बाकी सगळे लोक जे आहेत, विशेषतः मुसलमान, ख्रिश्चन आणि कम्युनिस्ट, हे 3 लोक या देशाचे शत्रू आहेत. गोळवळकरांनी जे पुस्तक लिहिले बंच ऑफ थॉट्समध्ये, म्हणजे विचारधन, त्याच्यामध्ये एक संपूर्ण चॅप्टर आहे इंटरनल थ्रेट्स, म्हणजे अंतर्गत धोके. त्यात त्याने असं लिहिलेलं आहे की पहिला धोका मुसलमानांच्याकडून, दुसरा ख्रिश्चनांच्याकडून आणि तिसरा कम्युनिस्टांच्याकडून. आता अशा प्रकारे तुमची भूमिका जर असेल तर मग तुम्हाला या देशामध्ये तुमच्या समाजाच्या शिवाय बाकीच्या लोकांना राहण्याचा अधिकारच नाही, आणि हे लोकशाहीच्या विरुद्ध आहे. आज भारत देश हा जगभर ओळखला जातो तो धर्मनिरपेक्षतेसाठी. इंडिया इज अ सॉव्हरेन, सेक्युलर, सोशलिस्ट, डेमोक्रॅटिक रिपब्लिक. म्हणजे इतका मोठा देश असूनसुद्धा भारतामध्ये सर्वधर्म समभाव आहे, धर्मनिरपेक्षता आहे. ह्याचं जगातील सगळ्या राष्ट्रांना फार मोठा अभिमान आहे. आणि त्याचा विचार करताना यांना धर्मनिरपेक्षच मुळामध्ये मान्य नाही. त्यांना एक हिंदू राष्ट्र, म्हणजे हिंदू राष्ट्राची सुद्धा, हिंदू राष्ट्र एक मिथ आहे. हिंदूंचा, सर्वसामान्य हिंदूंचा काडीचाही संबंध नाही. त्यांना हिंदू राष्ट्र म्हणजे काय माहीत नाही. हिंदू राष्ट्राच्या नावाखाली त्यांना हिंदूंच्या मधल्या उच्चवर्णीयांचं राज्य आणायचं आहे. त्यांना मनुस्मृती या देशामध्ये पुन्हा एस्टॅब्लिश करायचं आहे. आणि मनुस्मृती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेली घटना हे 100% त्यांचे संबंध शत्रुत्वाचे आहेत. तर कोणत्याही परिस्थितीमध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की इस बार 400 पार तर होताच कामा नाहीत, म्हणजे इस बार 400 पार, पण इस बार मोदी सरकार तडीपार, अशा प्रकारची भूमिका जनतेने घेतली पाहिजे. आणि जनता तशा प्रकारची भूमिका घेण्याच्या मनस्थितीमध्ये आहे असं माझं स्वतःचं मत झालेलं आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेंसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर, उत्तराखंड 4 धाम दर्शन यात्रा, पुणे ते दिल्ली, दिल्ली ते 4 धाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 94-220-25024, 99-237-16262, 94-235-25427 आणि शुभम गजानन खेडेकर 899-66-2004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. वो ढक्कन, पहले तो सही पानी पीना.
Manikchand Oxyrich, proudly Indian.